मॅडमचे. आज आम्ही इयत्ता 7वी ई चे विद्यार्थी तुमच्या पुढे सादर करीत आहोत एक नाटक बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त. काय करतेस ग? काय नाही बाईच्या नशिबाला काय करणार आहे. बाईच्या नशिबाला तुझ्याशिवाय काय तरी काय दुसरं. मला तू शाळेत कवा धाडणार नाही. शाळेला अगं पोरी तुझ्यासारखंच मला बी शाळेत जायची लय इच्छा होती बघ. तर माझ्या आईबानं माझं लवकर कमी वयातच लगीन केलं आणि माझं शाळा शिकायचं स्वप्न अंतर्गत राहिलं बघ. पण मी तर त्या रेडिओला ऐकलं आहे की शहरातली लोक आपल्या निवासापासून किंवा उद्या जंगल उभा करणार आहे. खरं आहे पोरी. अगं आपण आदिवासी समाजात गेलो लाकूड फटाका करून आपलं पोट भरतोय. पण हे शहरातले लोक आपल्या पुढे कागदाचं घोडं नाचवतात म्हणूनच तर समजून वाटतंय. म्हणूनच आहे मला शिकायचं आहे आणि आपल्या आदिवासी समाजाला ना शिक्षणाचं ज्ञान वगैरे घ्यायचं आहे. हे आपल्या शहरातली लोक ना मोठमोठी जंगलातून पाणी शहराकडे जावं लागले आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. होय ग पोरी खरं आहे तुझं. तू शिकली तर आपला आदिवासी समाज शिक्षणाकडे वाटचाल करत आणि आपल्याला आहारासाठी वरमान भटकावं लागणार नाही बघ पोरी. आणि मी शिकले तर कायद्याच्या चौकटीत उभा राहून आपला आदिवासी समाज त्या जंगल तोडणाऱ्यांचा एकत्र होऊन प्रतिकार करू शकतोय बघ. मी तुमचा समजा बोलणं ऐकलं आहे आणि मला ते समजा पटलं आहे. मी उद्यापासून माझ्या पोरीला शाळेत धाडणार आहे. बघ पोरी तुझा बाबी हा म्हणलाय जा तू शाळेला. शिक्षण ही एक गंगा आहे बघ आणि ती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. फक्त आदिवासी समाजापर्यंत नाही तर जो शिक्षणापासून वंचित आहे तिथपर्यंत गेलीच पाहिजे. धन्यवाद.